विरार महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। रस्त्यावर भले मोठे असे खड्डे पडलेले आहेत, त्याने कुठेतरी अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। तर दुसरीकडे या खड्ड्यांमुळे रस्त्यावर असे ट्रॅफिक भयंकर पाहायला मिळते आणि त्या ट्रॅफिकमुळे कुठेतरी जे इंधन आहे या इंधनाची वाढ झालेली आहे आणि त्याचा फटका कुठेतरी जे नागरिक असतील, वाहन चालक यांना होत आहे। वसई-विरार महानगरपालिका यावर नक्की नियोजन करेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले। त्यानंतर कुठेतरी आम्ही ज्यावेळी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रभारी अभियंता प्रदीप पाचंगे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी प्रतिक्रिया दिली की लवकरात लवकर या खड्ड्याचं वेळोवेळी नियोजन करण्यात येईल आणि ज्यांच्यामुळे हे सगळ्या जे खड्डे पडतायत किंवा पॅचवर झाल्यानंतर ते पुन्हा रिपेअर करण्याची वेळ येते, अशा कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल। हे बघा, मान्सून पूर्व तयारी करण्याकरिता आम्ही टेंडर्स काढले होते। बरं, बहुतांशी पॅचवर्क आपलं करण्यात पण आलेलं आहे, पण रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे। आम्ही पण फिरतो आहोत। काय झालंय की ह्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपण 4 ते 8 तारखेमध्ये जो पाऊस झाला, तो जवळजवळ 4 दिवसाचा पाऊस, जुलै महिन्याचा अख्खा पाऊस त्या 4 दिवसात झाला। परिणामी कसं आहे, रस्त्यांवर वॉटर लॉगिंग झालंय, त्यामुळे वॉटर लॉगिंगमुळे त्याचा बेसवर पाणी घुसतं आणि त्याच्यामुळे खड्डे पडण्याचं प्रमाण चालू झालेलं आहे। तर याच्यावर करता आता नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी तिथे आम्ही खड्डे भरण्याचं काम चालू आहे। जिथे ते खड्डे मेन रोडवर पहिला आम्ही भरतो, नंतर आतल्या खड्ड्यांवर भरतोय। वेटमिक्स असो, डेब्रिस असो, किंवा गरज पडली तर महत्त्वाच्या रस्त्यावर मास्टिक, अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे। इथे काही दिवसात ते पूर्ण होईल। पावसाने जर आता उघडीक देतोय, परत पाऊस पडतोय, त्यामुळे काम करायला थोडा त्रास होतोय। हे काम आमचं ध्यानात आहे आणि आम्ही करत आहोत। कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरची पण कुठेतरी लापरवाही समोर होते, अशा कॉन्ट्रॅक्टर आपण कारवाई करणार आणि ज्याने नक्कीच ज्या पॅचवर्क केलेला आहे आणि ज्या ठिकाणी ते फुटलेलं आहे त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतोच, त्यात रिस्क अँड कॉस्टवर आम्ही त्यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेणार आहोत।